brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. बोलत नाही. लोकसभेच्या प्रश्नात उत्तर आहे की 39 ते 42% स्टाफ तिथं भरले गेलेले नाही सगळ्या एम्समध्ये. एम्सचा अनुभव ठीक आहे, एक नाव म्हणून आपल्याला एम्सची गरज आहे, परंतु माझी वैद्यकीय मंत्र्यांना विनंती आहे की तुमचीच लेवल एवढी आणा की तुमच्या गव्हर्नमेंट कॉलेजसारखं कॉलेज इतर देशात झालं पाहिजे. कारण की आपल्याला इतिहास आहे, ग्रँड कॉलेजला तर 100 वर्षाच्या वर आपल्याला झाले. नागपूर 1947चं आपलं नागपूरचं मेडिकल कॉलेज आहे. मग आम्ही एम्स काय करते, असं काय करते एम्स वेगळं जे आम्ही करू शकत नाही. तर माझी विनंती आहे तुम्हाला की एम्सच्या म्हणजे ह्या थोडा वेगळा विषय होईल, एम्सच्या पाठीमागे लागता राज्यानं स्वतःचं धोरण ठरवावं. एम्सच्या धर्तीवर आपले अपग्रेडेशन करता येतील, आपले कॉलेजेस गव्हर्नमेंटचे चांगले कसे करता येतील याच्याकडे आपण लक्ष द्यावं अशी माझी सूचना आहे. सभापती महोदय, मी सन्माननीय सदस्य सतीश पाटलांच्या ज्ञानात भर घालू इच्छितो की मुंबई, पुणा, नागपूर या 4-5 ठिकाणी एम्सपेक्षा चांगले हॉस्पिटल आमचे शासकीय महाविद्यालयाचे हॉस्पिटल आहेत, आता आहेतच, तितकीच सुविधा आहे. परंतु जे सन्माननीय सदस्य विक्रम गांधींचा प्रश्न आहे की एम्स आल्यामुळं केंद्राचा पैसा येईल एवढ्यापुरतं मर्यादित आहे. लक्षवेधी क्रमांक 2 योगेश टिळेकर नाहीत, हेमंत पाटील पण नाहीत, ठीक आहे. त्या 2 लक्षवेधी क्रमांक नाही ते विचारणारेच नाही आहेत. हेमंत पाटील, पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. धन्यवाद सभापती महोदय. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन. धन्यवाद सभापती महोदय. धन्यवाद सभापती महोदय. वाशिम जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत परीक्षेच्या दरम्यान काही कर्मचाऱ्यांवर आरोप झाले आहेत, मात्र चौकशी पूर्ण नाही आणि दोषही सिद्ध झालेला नाही. संबंधित संस्थेने निलंबनाचा अहवाल सादर केला नाही. या दोषी शिक्षकांवर संबंधित संस्थेने निलंबनाचा अहवाल सादर केला नाही म्हणून शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वाशिम यांनी थेट त्यांचे वेतन रोखण्याचे आदेश दिलेले आहेत. सन्मान्य सभापती महोदय, हे नॅचरल जस्टिसच्या तत्वाला धरून आहे का? या ठिकाणी शासन सेवक शिस्त व अपील नियमानुसार निलंबन झाल्यासही देणे, सबस्टिट्यूशन अलाउन्समेंट देणे बंधनकारक असते. मग निलंबनही नसताना पूर्ण वेतन रोखणे कोणत्या नियमाखाली संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत? पोलीस चौकशी सुरू असल्यामुळे त्यांना निलंबन आवश्यकताच नाही आहे. या ठिकाणी गुन्हे दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी बरेच कर्मचारी निर्दोष आहेत, तरीही कोणतीही चौकशी न करता सरसगट सर्वांवर गुन्हे दाखल करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र देणे तसेच वरिष्ठांचे कोणतेही आदेश नसताना संबंधित कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवणे, या ठिकाणी निरोप दिलाय. या ठिकाणी संस्थेच्या प्रशासकीय विलंबनाचा दंड कर्मचाऱ्यांना देणे हे योग्य आहे का? सन्मान्य सभापती महोदय, यासाठी मी वेतन रोखण्यासंबंधी स्पष्ट कोणतेही आदेश नसताना तसे आदेश देणे योग्य नाही. तरी संपूर्ण प्रकरणाची चौकशी होत नाही तोपर्यंत वेतन रोखण्यासंबंधीची कारवाई मागे घेण्यात यावी असे आदेश देण्याची विनंती मी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून करत आहे. धन्यवाद. सदाभाऊ खोत. पुरी तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील घरकुल योजनेच्या संदर्भामध्ये दुसऱ्या हप्त्याचं बिल का मिळालं नाही म्हणून विचारण्यासाठी त्या ठिकाणी राहुल ज्ञानदेव बोबडे व इतर लोक लाभधारक गेले असता तुम्ही माझ्या दालनामध्ये का आला म्हणून त्या ठिकाणचे अधिकारी संतोष अशोक वाघमारे यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. निश्चितच लोकशाहीमध्ये आपल्या प्रश्नावरती दाद मागण्याचा सामान्य जनतेला अधिकार आहे.
परंतु या ठिकाणी अधिकाराचा गैरवापर करून सामान्य माणसाच्या वरती खोटे केसेस दाखल केलेले आहेत. याबाबत योग्य ती शासनानं दखल घेऊन कारवाई करावी. सभापती महोदय, या ठिकाणी मी आपल्याला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे दुसरा महत्त्वाचा मुद्दा निदर्शनाला आणून देतो. राजाराम बापू सहकारी साखर कारखाना मर्यादित साखराळे या कारखान्याकडून मळी मिश्रित सांडपाणी नदीपात्रात सोडल्यामुळं बोरगाव रेटरे हरणाक्ष बंधाऱ्याजवळ लाखो मासे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत आणि अशा घटना वारंवार होऊन सुद्धा या संदर्भामध्ये दखल घेतली नाही. या संदर्भात यापूर्वी हरित लवादाकडे तक्रार करण्यात आलेली असतानाही ठोस कारवाई झालेली नाही. ही अत्यंत खेदजनक बाब आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी पाहणी करून अहवाल सादर करतात, मात्र प्रत्यक्षात दोषीवर कोणतीही दंडात्मक कारवाई झाल्याचे दिसून येत नाही. कारखान्याच्या डिस्टलरीमधून निघणारा धूर बोरगाव व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावरती पसरत असून त्यामुळं वयोवृद्ध नागरिक, लहान मुले व शेतकरी बांधव यांच्यावर आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे आणि श्वासनाचे विकार, डोळ्याची जळजळ व इतर आरोग्य समस्या या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. तरी नदीपात्रात सोडण्यात आलेले सांडपाणी तत्काळ वैज्ञानिक तपासणी करून अहवाल जाहीर करावा व डिस्टलरीमधून होणाऱ्या वायू प्रदूषणावरती नियंत्रणासाठी आधुनिक प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवून त्याची नियमित तपासणी करावी. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभा करावी हे मी या ठिकाणी अमित मांडत आहे. गोरखे, धन्यवाद. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन अमित गोरखे. पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहाला मी विनंती करत आहे, महाराष्ट्र राज्यातील मातंग आणि तत्सम समाजातील लोकांचे जीवन उंचावणे व समाज प्रवाहात या समाजाला मानाचे स्थान मिळवण्याच्या उद्देशाने त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकासासाठी मदत व्हावी म्हणून महाराष्ट्र शासनाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून या महामंडळातून व्यावसायिक कर्ज घेतल्यानंतर 10,000 रुपये सबसिडी दिली जात असून इतर महामंडळांना, उदाहरणार्थ महात्मा फुले महामंडळाला सबसिडी 35%, अल्पसंख्याक महामंडळाला सबसिडी 35%, अण्णाभाऊ साठे पाटील अण्णासाहेब पाटील महामंडळाला सबसिडी 35 ते 55% व रविदास महामंडळाला सबसिडी 55%, भटकेयुक्त जमाती विकास महामंडळाला 35% अशी प्रकल्प खर्चास अनुसरून सबसिडी दिली जात असून अण्णाभाऊ साठे महामंडळाने काय पाप केले आहे का? या महामंडळात सबसिडी केवळ 10,000 रुपये दिले जात असून माझी शासनाला विनंती आहे की या समाजाच्या लेखी सहानुभूतीपूर्वक विचार करून इतर महामंडळाप्रमाणे या महामंडळाला प्रकल्प खर्चाच्या मर्यादेत वरील प्रमाणे अनुदान जास्तीत जास्त मिळावे ही नम्र विनंती.